आजच्या व्हिडिओची सुरुवात आपण राशन दुकानातूनच केली आहे. हे बघा, आलोत आपण राशन दुकानात. आत्ताच उघडले राशन दुकान, अजून काय गर्दी झालेली नाही आहे, पण होईन आता थोड्या वेळात. हे बघा, आत्ताच उघडले, चालूच काय होईन आता. काल आहे ना रात्री पाऊस झाला, त्याच्यामुळं आज सकाळी परत गरमायला लागले, म्हणून तिकडचा दरवाजा उघडला आहे, तिकडून हवा येते. मग इथं आहे ना घुशीने आपले तांदळाची कट्टी फोडले होते, ते आपण आहे ना आता आत्ताच इकडे भरलेत ते. हे बघा वरती कशी कट्टी झालेत, मध्ये पण फुटलंय, त्याच्यामुळं कट्टे अशी वाकडे तिकडे पडलेत. आणि बघा हे तांदूळ इथं भरून ठेवला आहे आपण. त्याच्यात थोडी घाण आहे, आपल्याला ते नंतर चाळून घ्यावं लागेल. हे बघा घाण, चांगला आहे तसा तांदूळ, चाळल्यावर आपल्याला वाटप करता येते. चला आता वाटप तर चालू झाली, मामाने चालू केलं आहे वाटप. बघा गर्दी व्हायला लागली आता दुकानी. आपल्याला आहे ना अजून 2-3 दिवस हे 3 नंबर दुकानचं धान्य वाटायचं आहे, नंतर मग आपण 7 नंबर चालू करणार आहेत. बाहेर लक्ष गेलं ना तरी बघा आपल्या इथे आहे ना गाड्या येऊन थांबल्या होत्या, मोठा देवीला चालल्या त्या गाड्या. आपल्या तिथून मोठा देवीचं मंदिर जवळ आहे, त्याच्यामुळे इथे येऊन अगोदर थांबल्या होत्या. बाहेरच्या गाड्या आहेत वाटते कुठालच्या तरी, पहा तुम्ही. बाहेर गर्दी आहे अजून, ठीक आहे, कालपेक्षा आज जरा जास्त गर्दी आहे, पण बरं आहे. लवकरात लवकर जर हे 3 नंबर दुकान संपलं ना तर मग आपल्याला 7 नंबर चालू करता येईल. आणि काय आहे ना 7 नंबर पण लवकर वाटून झालं पाहिजे, कारण ह्या महिन्यात शेवटपर्यंत ते सगळं धान्य मोकळं झालं पाहिजे. आपल्याला पुढचं धान्य पण लगेच येतं ना, मग महिना अखेरला मग ते खाली करायला जागा झाली पाहिजे मोकळी. त्याच्यामुळं बरं झालं आज थोडी गर्दी आहे, पण बघू आता, घेऊ वाटप करून लवकरात लवकर. आणि अजून आज बराच टाईम पण आहे, अजून जवळजवळ 1-1.5 घंटा आहे अजून वाटप करायला, त्याच्यामुळं काही नाही, वाटप होईन आज बरेच. चला घेऊ आता एवढं वाटप करून. तो बिल न व्हायचं कारण सांगतो, त्याच्यातला धान्य साठा संपला होता मशीनमध्ये, धान्यच नाही द्यायला, मग बिल कसं काय होणार? ते होणार नाही, तांदूळ संपलेले. त्या दिवशी रजिस्टरच दिलं नाही तुला पाहिजे, काही बिल असतं ना, एवढं नसतं. Total amount is 0.0 rupees. काय होतं जुना बंद आहे, आज जुना बंद आहे. नाव सांगा ना, काय त्याला काय हे बघा इथं आहे ना गव्हाची थप्पी आहे, थोडीच राहिली आता. 3 नंबरची थोडे राहिले ते कट्टे, नंतर मग हे 7 नंबरचे कट्टे आहेत.
पण अजून 7 नंबर दुकान आपण काय चालू नाही केलं. होईन आता चालू 7 नंबर, मग त्यावेळेस ते पण जातील संपून. मग काय महिना अखेरच्या आज संपलं तर बरं होईल. मग दुसरा माल लगेच येतो ना आपल्याला महिना अखेरला. Total amount is 0.0 rupees. येऊ का? पण ते पायऱ्या बिऱ्या कधी करतात का नाही आता? आता येऊ दे दिवाळी जवळ. हा दिवाळी येऊन द्या दिवाळी. चला आपण आहे ना बाहेर चक्कर मारून येऊ. अजून 1 घंटा बाकी आहे दुकानीला. बाहेर किती गर्दी पाहू अजून. हाय अजून भरपूर गर्दी आहे, पण हा 1 घंटा टाईम आहे आपल्याला अजून दुकान बंद करायला. तेवढ्यात होईन एवढं वाटून. चला आज लय गरमत आहे, थोडं मोकळं हवेत जाऊन थांबू आपण. आणि तुम्हाला दाखवतो हे रस्ता. आता हे रस्ता आहे ना समोरचा आपला, हाच रस्ता पुढं बीडला पण जातो आणि हाच रस्त्याने आपल्याला मोठ्या देवीला पण जाता येतं. पुढे गेल्यावर मोठ्या देवीचा फाटा पुढतो, तिकडून वरती मोठ्या देवीला जाता येतं. आणि हा शिरूर मार्गे आपल्याला बीडला जातो हा रस्ता. आणि आज या रस्त्याला भरपूर गर्दी आहे. तशी एवढी गर्दी नसती या रस्त्याला, पण आज बऱ्याच गाड्या जाऊन येऊन राहिल्यात. आणि मग अशीच दाखवलं मी तुम्हाला आज त्या बाहेरच्या गाड्या किती आल्या त्या मोठ्या देवीला. परत आलो तर आपण आपल्या दुकानात आतमध्ये. ते काय मामाचे वाटप चालूच आहे. आज मामाला आहे ना थोड्या वेळ पण आपल्याला आराम करायला भेटलेला नाही मामाला. आणि नेमकं काय आलं, आपला तिथलचा फॅन पण खराब झाला आहे. आणि आज इतकं गरमत आहे ना, तर आज मला वाटतं आज पण लवकरच पाऊस येणार आहे. काल पण संध्याकाळी पाऊस झालताच. आणि ते काय होतं, रोज पाऊस होऊ राहिला आणि सकाळी ऊन पडतंय ना, त्याच्यामुळं लय गरमत आहे. बघू आता, तिकडून आवाज देऊ राहिले वडील. मशीन बंद पडले वाटते. चल पाहू तिकडं काय झालंय ते. हे काय मशीन परत बंद पडले. पाहू आता थोड्या वेळ वाट बघून. आणि असं मशीन जर बंद पडलं ना, तर मग लगेच आपली वाटप ठप्प होती. काय नाही, थोडाच वेळ राहिला होता, 2-3 जणच राहिले होते, पण लगेच मशीन बंद पडलं. काय आलं तर मागच्या महिन्यात असंच मशीन बंद पडल्यामुळं वाटप तशीच राहिली होती. आता ती ह्या महिन्यात वाटावं लागली, पण आता शेवट आलंय, पण काय माहिती कसं होते. हो आता 3 नंबरचे फक्त थोडेच कस्टमर राहिले होते, पण परत आज मशीन बंद पडले. हे बघा इंटरनेट नॉट अवेलेबल असं सांगतंय. 2-4च माणसं राहिले होते वाटप करायचे, पण काय नाही पहा बाहेर 2-3च जण राहिलेले आहेत, पण मशीन बंद पडले. पण थांबा आता थोड्या वेळ थांबून परत 10 मिनिटांनी पाहू. A few moments later. 10 मिनटं झालेत, आता बघू परत चालू होतंय का काय. बरं होईन जर चालू झालं तेवढं वाटून टाकू. पण तो असं अंदाज तर दिसतोय नाही चालू होणार, कारण की हे बघा वरती जी निळी लाईट आहे ना, ती हिरवी लाईट लागली पाहिजे, तेव्हाच मशीन चालू होतं. चल जाऊ द्या, आता टाईम पण झाला आहे. ठीक आहे, आता हे काय करू, हे मशीन बंद करून टाकू. मग काय चालू तो आहे ना, 2-3 जणच राहिलेले आहेत, तर त्यांचे राशन कार्ड आहे ना ठेवून घेऊ. ठीक आहे चला, हे केलं हे मशीन बंद. आता ते पण मशीन बंद करून घेऊ. केलं एक मशीन बंद, आता हे चालू आहे, पण आता ते बी बंद करू. आणि त्यांचे राशन कार्ड ठेवून घेतलीत. उद्या आले का मग पहिल्यांदाच त्यांचा नंबर लावता येईल, कारण की आज मशीन चालूच नाही झालं. पण उद्या पण चालू व्हावं फक्त एवढंच, नाही तर बाई वाटप तसंच राहतं. चला ठीक आहे, घेऊ आवरून. आज बरोबर 1:30 वाजता दुकान बंद होऊ राहिली, नाही तर रोज तसे 2-2:30 वाजतात, पण आज बरोबर टाईम झाला, कारण की 1 वाजताच मशीन बंद पडलं होतं. चला घेऊ इथलचं लावून आवरून घेऊ, निघायचं आता घरी लवकरच. चला हे मशीन बंद केलेलं, हे बी मशीन बंद करावं लागेल. आता हे बंद करून घेऊ. चला झालं हे पण मशीन बंद. चला आता आपलं बाहेर कुलप लावून घेऊ, बाहेर तिकडच्या दरवाजे ते. हे बघा हे तांदूळ घोशीनी आहे ना, हे सगळा तांदूळ आहे ना बघ, हे खिडकीत नेऊन गोळा केला होता, तिथलचा कट्टा फोडला होता, त्याच्यामुळं ते आता गोळा करून आपण इकडे घातला. किती नुकसान केलं आहे बघा. त्याच्यात काय घाण काही नाही आहे, फक्त हे पोत्याचेच दोरे आहेत ना ते. उद्या आता तेच काम आहे आपल्याला. उद्या आलं का पहिल्यांदा ते सगळे तांदूळ चाळून घेऊ आपण. चला घेऊ आता दुकान बंद करू. ठीक आहे, वडिलांनी आता ठेवलेत मशीन बी आतमध्ये, निघायचं आपल्याला घरी आता. आज बरोबर टायमालाच घरी चाललो.
चला भूक पण लागली आज आणि आज गरम पण लय राहिले. आज मला वाटतं लवकरच पाऊस येणार आहे. बघू चला आला तर बरं होईल लवकरच, मग गार तरी होईल वातावरण, नाही तर इतका घाम घाम झालाय ना. घेतलंय कुलूप लावून निघालो आता घरी. तेव्हा वडील पण चाललेत पुढं. चला आता घरी. घरी आलतो ते बघा गोलू एकटाच बाहेर एकटाच खेळू राहिलाय. काय खेळतोय काय माहित, पण एकटाच चाललंय त्याचं काहीतरी. चल टायगर. चल. Five hours later. जेवण करून बसलोच होतो का पहा लगेच किती पाऊस चालू झाला. म्हटलंच होतं आज लवकरच पाऊस येणार आहे. गरमतच तसं होतं. तर ठीक आहे, आज व्हिडिओ इथंच थांबू. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओत. मस्त पाऊस आलाय जोरात. बघा रस्त्याला पाणी पाणी झालं सगळीकडे. आज पाणीच, आज नदीला पाणी येणार आहे बरोबर. इतके मोठं थेंबेत बघा तुम्ही. आणि आवाज पण कसं येतोय बघा. आपल्या माईकमध्ये कसा आवाज येतोय काय माहिती, पण मोठं थेंबेत. तिकडून पाऊस आला लांबून.